माहुली वॉरियर्स शहापूर या दोन संघादरम्यान ही मॅच 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम. मॅच ऑन आणि पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका होता, परंतु त्यानंतर तेवढीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. खरं तर आज तुम्हाला भरपूर सारे एनर्जी ड्रिंक पाहायला मिळेल. त्यानंतर ओनेल इलेक्ट्रोकॉल हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर मलमिना हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आज भरपूर सारे ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक पाहायला मिळतील. येस, डॉट बॉल आलाय. यॉर्कर लेन अप्रतिम डिलिव्हरी, परंतु अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून केला होता, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही, त्यामुळे हा देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या तरी गोलंदाज महेश सरांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेची सध्या तरी गोलंदाजी करत आहेत. अप्रतिम हा चेंडू होता, परंतु रिव्हर्स टेम आणि त्यानंतर याही बॉलवरती 4 धावा. हॅलो, चला मॅच लगेच स्टार्ट करायचे आहे. 4 चेंडू झालेले आहेत. चला मॅच स्टार्ट करायचे आहे. येस, मॅच स्टार्ट. येस, या ठिकाणी 4 धावा लगातारचा हा दुसरा चौकार आलाय. येस, 5 चेंडू झाले, त्यामुळे अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची टोटल
धावा इथून कंप्लीट केल्यात आणि टीमची टोटल 28, 28 धावा. षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकातील उर्वरित शेवटचा एक बॉल आहे. सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. करंट रन रेट पाहिलं तर 9.90चा सरासरी म्हणजे जवळपास 10च्या सरासरीने इथून धावा जमा केल्या जात आहेत. फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमधा चेंडू, परंतु या बॉलवरती धावा मिळतील त्या दोन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक तिसरंही कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 30. चला ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जायचं आहे. यस, पहिलाच बॉल वाईड आलाय. गोलंदाज विकास आहेत आणि विकासांच्या अगेन्स्ट हा मारलाय झक्कास फटका. चेंडू सीमा पार, षटकार.
38 धाबा आहेत. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. यस मॅच ऑन. यस वाईट बॉल आहे या ठिकाणी, एक्स्ट्रा धाबेतनं मिळते आणि टीमची टोटल 38 धाबा, 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये अगदी वेदा 11 ठाणे सध्या तरी चांगल्या रन रेटनं धाबा जमा करत असताना 7 सिंगल डबल व त्यानंतर एखादा मोठा फटका आल्यानंतर नक्कीच चांगली धाबसंख्या बनली जाते आणि कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या पाहायला मिळेल. टीमची टोटल 40 धाबा धावफलकावरती आहे. सध्या तरी डॉक्टर संदीप मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून, परंतु फाईन लेगला चांगले प्रयत्न झाले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. यस बाईच्या माध्यमातून चेंडू सीमा पार, धाबा मिळतील 4. कैसे कैसे लोग बॉलर नेम यस डॉक्टर शशी आहेत. मॅच ऑन. पहिलाच बॉल, सरप्राईज डिलिव्हरी, समोर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली आणि त्यानंतर हा डॉट बॉल. अप्रतिम डिलिव्हरी, पहिलाच बॉल डॉट आलाय. शेवटचे षटक आहे त्यामुळे प्रत्येकी बॉलवरती आता इथून सातत्याने मात्र प्रत्याहल्ले करावे लागतील. परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये सध्या तरी फलंदाजांना थांबून ठेवलंय. स्ट्राईकवरती बॅट्समन अमोल आहेत. लगातार 2 चेंडू बीट झालेत, लगातार 2 चेंडू डॉट आलेले आहेत. परंतु इथून या शेवटच्या षटकात धाबा जमा करावे लागतील. हा देखील फटका चांगला आहे, सरळ बॅटनं बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफला डीपमध्ये खेळाडू आहेत. सिंगल कंप्लीट, डबल ही या ठिकाणी कंप्लीट केली जाते परंतु इथे कलेक्शन करता आलं नाहीये आणि त्यानंतर ओव्हरथ्रो देखील होतोय.
तब्बल 3 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल 47 धाबा फलकावरती आहेत. सध्या तरी सिंगल डबलला इथे महत्त्व दिलं जातं. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल. जेव्हा जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत तेव्हा तेव्हा तुम्हाला सातत्याने सिंगल आणि डबलवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल व त्यानंतर तुमच्या बॅटमधून आपोआप धावा येऊ शकतात. उर्वरित शेवटचे 3 चेंडू आहेत त्यामुळे आता इथून सातत्याने टॉप गिअरची बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. स्लोवर वन बॉल समोर चेंडू होता. पुन्हा एकदा इथे स्टंपिंग केलं जात आहे. स्टँडच्या मागे कमालीची कामगिरी. इथे आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज बाद. पाणी घेऊन जायचं तिकडे. चला मॅच ऑन. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. राजेश यादव सर आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु फिनिशिंग टच द्यावा लागेल. वेगवान चेंडू, अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळेल आणि इथे देखील डॉट बॉल. सध्या तरी शेवटच्या षटकात एका धाब्यासाठी वेदा ठाणे संघाला इथून संघर्ष करावा लागतोय. 47 धावा फलकावरती आहेत आणि आता शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. इथे देखील डॉट बॉल. आणखीन एक मात्र स्टंपिंग केलं जात आहे. आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. हाँ नहीं इनका बाकी है क्या? हाँ सॉरी सॉरी. हाँ सॉरी सॉरी, मला वाटलं की गमलं का मॅच. अरे यार संगमी में बरोबर. चलो चलो कोई बात नहीं, कोई बात नहीं. शशी लवकर बॅट्समॅनला पाठव. वेडा वेडा टीम चायला मिसळ पाव सेटला करे. ए शरद जल्दी लगा ना फील्डिंग. तो आला नाही तो. बोरसे बोरसे बोरसे. अंपायरला पाणी पाहिजे, पाणी पाठवून द्या. सेलो जर पाणी घेऊन द्या अंपायरसाठी. दिलं का? हो चलो टाइम वेस्ट करू नका. शरद निलेश सोळ सर फटाफट फील्डिंग.
आपलं काय ते पाहिजे सर ओटोचं खाली आहे ना बस 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 ओटो आहे ना ओटो मंगळे सर ओटो जिम आहे ना त्याच्या खाली बेकरी आहे बघा त्याच्याकडे पाव मस्त ते खूप ड्राय होते पाव एकदम नवीन बॉल घ्या फिल्डर किस कलर की चड्डी पहने हो? थँक्यू सो मच डीजे आकाश. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन खरं तर डॉक्टर महेश आहेत आणि त्यांच्या बॅटमधून मागील 2 चेंडूवरती खरं तर 10 का दम अर्थातच मागील 2 चेंडूवरती 10 धाबा जमा केल्यात परंतु आता पुन्हा एकदा बॅटची खरं तर ताकद दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना आणि हा देखील चेंडू पुन्हा एकदा सीमा पार षटकार. पहिल्याच बॉलवरती खरं तर जीवनदान मिळाला डॉक्टर महेश यांना आणि तिथून खरं तर त्या जीवनदानाचा आता बरोबर फायदा उचलला जातोय. लगातार चौकार षटकारांची आतिषबाजी. यस मेन अंपायर्स कॉल नो बॉल. आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नाही म्हणता येणार, स्पॉन्सर डॉक्टर सुमेध किर्डक सर यांचं बदलापूर जनरल प्रॅक्टिशियनच्या वतीने मी स्वागत करतो. सरांना विनंती करतो की तुम्ही कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हा. वेलकम सर. Hey, what do you think? मॅच इज ऑन. फुल टॉस बॉल फटका हा देखील चांगला. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय सरळ अगदी जमिनीला घरंगळत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. पहिल्या जोरमध्ये 27. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. कामाची सुरुवात जोराने केल्याने आता इथून अर्ध काम मात्र झालेलं आहे आणि आता इथून येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावा संख्येची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर गोलंदाजांचे पिसं उपटण्याचं काम मात्र बॅट्समन डॉक्टर महेश यांनी केलं. खरं तर पहिल्या बॉलवरती जी कॅच होती ती कॅच नव्हती सर. कदाचित ह्या मॅचची ती खरं तर मॅच होती. कॅच फार महत्त्वाची असते.
क्रिकेटचं खरं तर हे महत्त्वाचं सूत्र आहे, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. परंतु इथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र खरं तर किती नुकसान झालं आहे हे पाहायला मिळतोय. परंतु इथून देखील कमबॅक होऊ शकतोय. सातत्याने डॉट बॉल आले, सातत्याने विकेट आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव इथे केला जाऊ शकतो वेदा ठाणे संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचा आहे, अधिकचा वेळ खर्च करायचा नाही, आम्ही सर्वांना विनंती करू. चला स्पीडअप करा आपण. गरम होतात. मॅच इज ऑन. अगदी समोर झेंडू होता आणि त्याला लॉफ्ट केलाय, बिग हिट केलाय, बॉलला पाठवलंय सरळ कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरनं. चेंडू सीमा पार, षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 33 धावा. मॅच आता पूर्णपणे टीम शहापूरकडे. अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. फटका चांगला आहे परंतु त्याहून दमदार कॅच इथे कंप्लीट केली जाते. वॉट अ कॅच. वेगवान चेंडू होता, चेंडूवरती नजर आणि त्यानंतर इथे कॅच कंप्लीट केली जाते. जे बी यादव होते, अप्रतिम कॅच त्यांनी कंप्लीट केली आहे. कॅच कंप्लीट केल्यानंतर नक्कीच संपूर्ण खेळाडू त्यांना नक्कीच शुभेच्छा देतात. डिझाईन कॅच भारी होते. चला मैदानाच्या आतमध्ये आता विकास आलाय. मॅच आता पूर्णपणे टीम शहापूर संघाकडे आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे यस वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाब. आता इथून गोलंदाजांना सातत्याने चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. सातत्याने इथून आणि इथे सरळ मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. अगदी बेल्स पाहिलं तर 30 सर्कलच्या अगदी रेषेवरती येऊन थांबल्यात. म्हणजेच किती वेगवान चेंडू होता आणि इथे त्रिफला उद्ध्वस्त. आणखीन एक विकेटचा पतन. चला बॅट्समनने बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपला एक खेळाडू आपण पाठवा व्यासपीठावरती जेणेकरून खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. चला विनंती असेल टीम शहापूर. नेम आमच्यापर्यंत कळवायचा आहे. संदीप. यस मॅच ऑन. यस समीर आहेत. फुल लेंथ बॉल, बॅटची एज परंतु स्लिपमध्ये खेळाडू आहेत. यस व्हेरी गुड स्टॉप. खरं तर अशाच प्रकारे आता गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने डॉट बॉल फेकावे लागतील आणि सातत्याने जर का इथे विकेट आले ना तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला जाऊ शकतो आहे. प्लेसमेंट आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. यस षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालाय.
2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 34 धावा आणि आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 14 धाबसंख्येची गरज. येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. चला स्पीडअप करायचा आहे, अधिकचा वेळ घेऊ नका, आम्ही दोन्ही संघांना विनंती करतोय. चला बॅट्समन नेम. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील कॅचची संधी. यस, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत आले आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. किरण आले, किरण पुन्हा गेले, विकेटचा पतन. लाजवाब लाजवाब पोरी हो, याच्या मागे तकट नका लागू. ह्यो चिकट्या बॉलर आहे, एक रुपयाला चॉकलेट पण ना खायला दे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. चला बॅट्समन नेम आपण सांगायचे आहेत. येस, अमय अमय आहेत. बॅट्समॅनचं नाव काय? अमय. अमय आहेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी गोलंदाज JP बोरसे ऑन हॅट्रिक होते, परंतु डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी. ओ व्हॉट अ बॉल, सरळ स्टँड वरती आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. मागील 4 बॉल फेकलेत, 4 बॉल मध्ये 3 खेळाडूंना मात्र इथे बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी, सध्या तरी विषारी गोलंदाजी म्हणावी लागेल, जेणेकरून प्रत्येकी बॉल वरती प्रत्येक फलंदाजाला बाद केलं जातं. विकेटचा पतन. यावेळेस देखील लाजवाब लाजवाब पोरी हो, याच्या मागे तकट नका लागू. ह्यो चिकट्या बॉलर आहे, एक रुपयाला चॉकलेट पण ना खायला दे.
पाहिजेत बनवण्यासाठी, म्हणजे समीकरण येणारे 14 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. चला बॅटर नेम, बॅट्समन नेम मिश्रा. सर मिश्रा आहेत ना? चला बॅट्समन यादव आहेत. चला आतापर्यंत 5 विकेट इथे नक्कीच गमावलेत, परंतु मैदानाच्या आत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार मात्र 5 बॉल इथे डॉट आले, त्यामध्ये 3 विकेट सुद्धा समाविष्ट आहेत. जर का इथे डॉट बॉल आला तर मेडन ओव्हर होऊ शकतोय या स्पर्धेचं. इथे कॅचची संधी, यस इथे विकेट. व्हॉट अ बॉलिंग, जेपी बॉल्सचे लाजवाब गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. एकाच ओव्हर मध्ये तब्बल 4 खेळाडूंना बाद केलंय आणि एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. सामना होता कुठे आणि आता सामना आलाय कुठे. 18 बॉल मध्ये 14 पाहिजे होते आणि आता 12 चेंडू आणि 12 मध्ये 14 करायचे आहेत. कदाचित शहापूर संघ म्हणत असेल, हे प्रभू हे काय झालंय डीजे. पुरी हो याच्या मागे तकड नका लागू. ह्यो चिट्ट्या ज्या आहेत. मॅच होती कुठे आणि आता आली कुठे. 18 मध्ये 14. मॅच सोपी वाटली होती, परंतु क्रिकेट खेळ आहे मित्रांनो, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. मॅच ऑन. चला पहिलाच बॉल इथे, येस गुडलँड स्पॉट. व्हॉट अ शॉट. आणि आता बॉल चाललाय फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चेंडू सीमा पार, षटकार. यावेळेस झाडू स्वाडे झाडू आता मॅच पुन्हा एकदा आता ही मॅच मी तर म्हणेन माऊली वॉरियर्स शहापूर संघाच्या बाजूने झुकलेली आहे. नो बॉल, 41 धावा आणि आता 10 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 10 बॉल 7. मॅच आता सोपी झाली आहे, परंतु इथून ज्या प्रकारे जेपी बोरसे यांनी गोलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी एखाद्या गोलंदाजाला करावी लागेल. फ्री हिटचा बॉल आहे, ऑन साइडला बॉलला पूल केलाय, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, मॅक्सिमम, बिग हिट, षटकार.
चला डॉट बॉल आहे. चला स्क्वेअर लेगचे अंपायर्स बॅट कटचे आउट देणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला मेन पंचांकडे अपील करणं फार महत्वाचं आहे. अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन है, बहस नहीं करते बैठने का. चलो अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन. डिसिजन आहे. यस चला इथे बॅट्समन आउट आहेत. चला मॅच ऑन आपण करतोय. एका धावत संख्येची गरज आहे. चला इथे इथे घडलंय काय, सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला जे फलंदाज आहेत त्यांना असं वाटलं कदाचित इथे वाईट बॉल आहे. एन्जॉयमेंट सुरू केली होती. ओरडा